उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधान भवनात भेट झाली। भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्याचंही बघायला मिळालं। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हलक्या फुलक्या गप्पा झाल्या आणि एकमेकांना त्यांनी अभिवादन केलं। महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला। देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा पुरस्काराचा गौरव वाढवणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। रवींद्र वायकर यांच्या पुढाकारानं दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। दिल्लीकरांना अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे। महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी त्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज सतीश भोसलेला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आलं। 3 वर्षाच्या मुलाला दगडाला बांधून आई मजुरी करते। साताऱ्याच्या दानोली या दुर्गम खेडेगावातील काळी झेलावणारा हा व्हिडिओ सध्या समोर आला। जालनाच्या भोकरदनमधील आलापूर शिवारातील पिकाला आग लागली। 15 एकरावरील गहू आणि मका जळून नष्ट झाला। शेतीचं साहित्यही जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मुंबई IIT परिसरातील पद्मावती मंदिराजवळ मगर आढळली। अचानक मगर पवई तलावाबाहेर आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। चीनमधून येणाऱ्या 5 वस्तूंवर भारताकडून वाढीव शुल्क लावण्यात आलेलं आहे। ॲल्युमिनियम फॉईल, व्हॅक्यूम फ्लास्क, सॉफ्ट फेराइट कोर्स, ट्रायक्लोरो आर्सेन्युरिक ॲसिड, पॉलिवायनिल क्लोराइड पेस्ट, रेझिन उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे। शुल्क हे 5 वर्षांसाठी लागू असेल। बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आल्यानं तातडीनं त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली। ढाका प्रीमियर लीगचा सामना खेळताना तमीमला हा झटका आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।